शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील मका पिकाची वाढ होत नाही आणि जर तुम्हाला मका पिकाची जर वाढ करायची असेल तर अतिशय जबरदस्त फॉर्म्युला मी सांगणार आहे. त्याचा वापर तुम्हाला मका पिकाला करायचा आहे. ज्यावेळेस तुमची मका 30 दिवसांची होईल त्याच वेळेस तुम्हाला याचा वापर त्यामध्ये करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला वापरत असताना 6BA किंवा शेतकरी मित्रांनो जे दोन्हीपैकी जे मिळेल त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. जास्त महाग नाही, अतिशय स्वस्त मिळतं. 80 ते 90 रुपयाला याची पुडी येत असते. हे आपल्याला वापरत असताना 5 ग्रॅम घ्यायचा आहे 1 एकरसाठी. याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरत असताना देशी दारूचा या ठिकाणी वापर करायचा आहे. देशी दारू वापरत असताना आपल्याला 2 क्वार्टर वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो. आणि याच्यासोबत आपल्याला अजून 19 हे विद्राव्य खत 1 किलो वापरायचं आहे. अशा प्रकारे तिन्ही मिक्स करायचे आहे आणि याची फवारणी मका पिकाला करायची आहे 30 दिवसानंतर. शेतकरी मित्रांनो, तुमची जी काही मका पिकाची थांबलेली वाढ असणार ही मका पिकाची वाढ देखील चांगली होईल. या पद्धतीची पूर्णपणे काळुखी देखील तुमच्या मका पिकाला येणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, एक खास गोष्ट म्हणजे की ही जी काही पानाची असणारी जी कॅनोपी असते म्हणजे याची जी काही असणारी रुंदी असते ही रुंदी देखील त्यामध्ये वाढली जाते. जेवढी जास्त पान तुमचं रुंद असेल तेवढं जास्त अन्नद्रव्य शोषलं जातं आणि परिणामी मकाचं जे काही असणारं खालचं ताट आहे हे देखील अतिशय जाड व्हायला या ठिकाणी फायदा होणार आहे. अतिशय स्वस्तामधला हा शेतकरी मित्रांनो फॉर्म्युला आहे. एक फवारणी मका पिकाला याची कंपल्सरी करत जा, निश्चित तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. मका उत्पादक शेतकरी असेल तर आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.